अधिक मास हा भगवान श्रीकृष्ण, विष्णू आणि गोमातेच्या पूजेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. शास्त्रानुसार गायीत सर्व देवतांचा वास मानला जातो. त्यामुळे अधिक मासात गोसेवा केल्याने पुण्य, शांती आणि घरातील सकारात्मकता वाढते असे मानले जाते. गोमाता व्रत म्हणजे नक्की काय? तर गायीची भक्ती सेवाभावाने करणे, तिला अन्न देणे, प्रेमाने स्पर्श करणे, प्रदक्षिणा घालणे, तिच्या आरोग्याची काळजी घेणे हेच गोसेवा व्रत मानले जाते. मोठी पूजा आवश्यक नाही, भावना, प्रेम आणि श्रद्धा सर्वात महत्त्वाची असते. सर्वात पहिलं गाईला रोज भाकरी देणे. गरम चपाती, भाकरीवर थोडा गूळ ठेवून गाईला द्यावा. फल, घरातील अडचणी कमी होतात, सुखसमृद्धी वाढते. 2. हिरवं गवत अर्पण करणे. गाईला हिरवा चारा, गवत किंवा चारा द्यावा. याचा फळ असं की आरोग्य चांगलं राहतं, पुण्यप्राप्ती होते. गाईला गूळ हरभरा देणे. गूळ आणि हरभरा ही गाईला अतिशय प्रिय आहे. आर्थिक अडथळे कमी होतात आणि देवकृपा मिळते. गाईला पाणी पाजणे. उन्हाळ्यात किंवा रोज शक्य असल्यास स्वच्छ पाणी द्यावं. ही खूप मोठी सेवा मानली जाते. 5. गोमातेची पूजा करणे. गाईच्या कपाळाला हळद कुंकू लावून फुलं अर्पण करावं. मंत्र आहे पण तो माझ्याकडून उच्चारायला चुकेल, त्यामुळे मी उच्चारित नाही, तुम्ही बघू शकता. याचं फळ पुढील प्रमाणे: घरात शांतता राहते, पितृदोष कमी होतो असे मानले जाते. गायीची प्रदक्षिणा. गोमातेभोवती 3 किंवा 7 प्रदक्षिणा घालाव्यात. श्रद्धेने केल्यास मानसिक समाधान मिळतं. 7. गोमाता नामस्मरण. रोज काही वेळ गोमाते नमा, जय गोमाता, गोविंद गोपाल असं नामस्मरण करावं. अधिक मासातील विशेष गोदान भावना. सर्वांनाच प्रत्यक्ष गोदान शक्य नसतं, पण खालील सेवा केल्या तरी गोसेवेचं पुण्य मिळतं असं मानलं जातं. गोशाळेत चारा देणं, पाण्याची टाकी ठेवणं, जनावरांसाठी औषध मदत, पक्ष्यांसाठी पाणी ठेवणं, भटक्या जनावरांना अन्न देणे अधिक मासात टाळाव्या अशा गोष्टी. गाईला मारणे किंवा त्रास देणे, प्राण्यांना हाकलणे, अन्न वाया घालवणे, राग, भांडण, कटू बोलणे. अधिक मासातील सर्वात मोठं व्रत म्हणजे दया, सेवा, नामस्मरण, शांत स्वभाव आणि देवावर श्रद्धा. रामकृष्ण हरी.